आदरणीय माईंनी त्यांच्या भाषणामध्ये आदरणीय दादांचा उल्लेख, दादांना निमंत्रण कोणी द्यावं या संदर्भामध्ये केलेला होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दादांना मी जे ओळखतो ते खरोखर नारळासारखे दादा बाहेरून जरी कडक असले आणि एखादा व्यक्ती बरोबर असला तर त्याला बरोबर म्हणण्याचं धारिष्ट्य आणि एखादा चुकला तर त्याला तोंडावर तू चुकला असं म्हणण्याचं धारिष्ट्य केवळ दादांमध्ये त्या ठिकाणी दिसून येतं. आणि माझ्यासारख्या जे दादा जेवढे कडक वाटतात तेवढे दादा भावनाशील सुद्धा आहेत. ज्यावेळेस माझ्यावर एक छोटी शस्त्रक्रिया पार पडली होती त्यावेळेस अनेक लोकांना त्या संदर्भात माहिती होती, पण परंतु मला हॉस्पिटलमध्ये केवळ आदरणीय दादांचा त्या ठिकाणी फोन आला आणि दादांनी माझ्या संपूर्ण प्रकृतीबद्दल त्यावेळेस विचारणा केली. त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक भावनाप्रधान आणि भावनाशील नेतृत्व काय असतं हे मला दादांच्या रूपाने त्या ठिकाणी दिसून आलं. आजचा हा सत्कार आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय माईंनी घडवून आणला, त्याबद्दल मी शतशः माईंचा ऋणी आहे. आता ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाने आजचं हे विधी महाविद्यालय या ठिकाणी सुरू होत आहे त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वतःपेक्षा इतरांसाठी ते अधिक जगले. आजच्या काळात असे निस्वार्थपणे, निर्भयपणे आणि प्रामाणिकपणाने आणि सातत्याने सामान्य जनतेसाठी लढा देणारे नेते अतिशय दुर्मिळ बघाव्यास मिळतात. 1972चा दुष्काळ असेल, रायगड जिल्ह्यातील सेज विरोध आंदोलन असेल, कोल्हापूरचे टोल आंदोलन, कोल्हापूर खंडपीठाचा लढा, वनजमिनी हक्क सीमा प्रश्नाचा लढा इत्यादी आंदोलनं त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. आपल्या शब्दाला जागणारे, पारदर्शकपणा, कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडणारे अशी ओळख आदरणीय ND पाटील साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, कार्ल मार्क्स आणि करमवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा आदरणीय ND पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी जपलेला आहे. आणि ज्यावेळेस बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी माझी निवड झाली त्यावेळेस मला आपल्या संस्थेचे CEO सन्मान्य मिलिंद देशमुख सर हे त्या ठिकाणी भेटण्यासाठी दिल्लीला आले आणि त्यांनी सांगितलं की ND पाटील साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासूनचं जे स्वप्न बघितलेलं होतं विधी महाविद्यालयाचं इस्लामपूर या भागामध्ये, त्या ठिकाणी ते स्वप्न पूर्ण होण्याकरिता आम्ही शासनाची परवानगी घेतलेली आहे, आम्ही विद्यापीठाची परवानगी घेतलेली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे हा प्रस्ताव आमचा प्रलंबित आहे. मी लागलीच ज्यावेळेस ND पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी दिसलं त्यावेळेस आवर्जून मी त्यांना सांगितलं की आदरणीय पवार साहेबांचे त्या ठिकाणी जे जावाई आहेत तेच ND पाटील साहेब. त्यांनी हो म्हणून सांगितलं. लागलीच माईंना ही बाब कळली की माझे वडील कैलासवासी डॉक्टर पंजाबराव देशमुख हे आदरणीय पवार साहेबांचे अतिशय कट्टर समर्थक, आदरणीय दादांचे अतिशय कट्टर समर्थक होते आणि त्या बाबीचा फायदा घेऊन माईंनी मला कदाचित आदरणीय साहेबांच्या किंवा आदरणीय दादांच्या मार्फत निरोप पाठवला असता. परंतु माईंनी मला अतिशय नम्रपणे त्या ठिकाणी फोन करून कुठल्याही प्रकारची ओळख न देता त्या ठिकाणी सांगितलं की वकील साहेब, माझ्या विधी महाविद्यालयाचा प्रस्ताव हा तुमच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रलंबित आहे. सगळे नॉर्म, स्टँडर्ड्स, निकष यामध्ये जर आम्ही बसत असलो तर निश्चितपणे आपण मंजुरात द्यावी, परंतु जर आम्ही बसत नसलो तर आपण नामंजूर करावं, अशा पद्धतीचं प्रखरपणे त्या ठिकाणी जे मत माईंनी त्या ठिकाणी मांडलं. मला ज्यावेळेस माई असं बोलल्यात त्यावेळेस असं निदर्शनास आलं की आभाळा एवढे व्यक्तिमत्व, जे उत्तुंग व्यक्तिमत्व असतात ते किती नम्र असतात. त्यांची पाळं मुळं त्या ठिकाणी खोलवर सामान्य जनतेमध्ये कशा प्रकारे रुजलेली असतात ते माईंच्या बोलण्यावरनं त्या ठिकाणी मला दिसलं. अतिशय विनम्रपणे आम्ही मेरिटमध्ये आहोत असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं आणि ज्यावेळेस आमची इन्स्पेक्शन टीम या विधी महाविद्यालयाचं संपूर्ण ज्यावेळेस आम्ही इन्स्पेक्शन केलं, जेवढे काही बार काउन्सिल ऑफ इंडियाचे निकष आहेत ते संपूर्ण निकषच नव्हे
तर त्याच्यापेक्षा अतिरिक्त असणारे जे काही बाबी आहेत त्यासुद्धा या संस्थेने पूर्ण केलेल्या होत्या. याचा ज्यावेळेस आम्हाला दिसून आलं, तात्काळ आदरणीय माईंना त्या ठिकाणी मी शुभेच्छा दिल्या आणि माईंना सांगितलं की माई, आपण असं विनंती करण्याचं काम नव्हतं, कारण की आपला हक्क होता. आपण एवढं सगळं चांगलं विधी महाविद्यालयाच्या लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या आपण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपला हक्क आहे आणि तो हक्क त्या ठिकाणी देण्याचं काम बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी तिकडे केलं. त्याच्याबद्दल मी माझं स्वतःचं अहोभाग्य समजतो. आज कैलासवासी डॉक्टर ND पाटील साहेब यांच्या नावाने सुरू होत असलेल्या विधी महाविद्यालयाचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ, तसेच माननीय सरोज नारायण पाटील म्हणजे आदरणीय माई यांच्या नावे सुरू असलेलं मानसशास्त्र संशोधन केंद्र, या दोन्हीही आणि तसेच मल्टीपर्पज हॉल, या तिन्ही संस्थांच्या एकत्रितरित्या प्रारंभोत्सवाचा जो काही शुभारंभ आदरणीय अजितदादा आणि आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे, त्याबद्दल मी या महात्मा फुले शिक्षण संस्थेचे मनपूर्वक कौतुक करतो, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि इथे उपस्थित जनसमुदायाला सांगू शकतो की शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविण्यावर जसा जोर आदरणीय डॉक्टर ND पाटील साहेब यांचा होता, तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त जोर आदरणीय माई यांचा सुद्धा आहे. कारण की विधी महाविद्यालय आपल्या भागामध्ये सुरू करणं हे अतिशय मोलाचं कार्य. आपल्या भागातला सामान्य माणूस, आपल्या भागातला विद्यार्थी हा कायद्याच्या विषयामध्ये तज्ज्ञ असला पाहिजे आणि त्याला कायद्याचं संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. हे ज्या ज्या वेळेस आपल्या एखाद्या तिथल्या व्यक्तिमत्वाला लक्षात येतं त्यावेळेस ते अशा प्रकारचं पाऊल उचलतात. आणि माईंनी आज विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून इथल्या शेतकरी, कामगार, गोरगरीब या सगळ्या वंचित या घटकांकरता म्हणून, ज्याला म्हणतो कायदा आपल्या दारी म्हणून जी एक म्हण त्या ठिकाणी रुजवली जाते, तो कायद्याचं शिक्षण आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या मुलांकरता म्हणून त्या ठिकाणी निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे. कायद्याचं शिक्षण का बरं आवश्यक आहे? आज प्रत्येकजण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी, आपल्या अधिकारांसाठी जागरूक झालेला आहे आणि हे हक्कांचं संरक्षण आणि अधिकारांची तुम्हाला जाणीव त्या ठिकाणी होण्याकरता कायद्याचं शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. परवाच एक घटना आपण सगळेजण सोशल मीडियावर बघतो. हरियाणामधील पानिपत जिल्ह्यातील लखमा एक छोट्याशा गावातील सरपंच त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टापर्यंत भांडले आणि त्यांनी त्यांची निवडणूक याचिका सुप्रीम कोर्टापर्यंत नेली. म्हणजे पूर्वी आपल्याला एखाद्या तालुका न्यायालयामध्ये सरपंचाला जायचं, जिल्हा न्यायालयापर्यंत जायचं, तिथपर्यंत त्यांची त्या ठिकाणी मजल राहायची. परंतु तेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत जातात, त्या अर्थी निश्चितपणे आपल्या हक्कांची जाणीव ही प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी व्हायला लागली आणि न्याय मिळवण्याकरता तो त्या ठिकाणी जाण्यासाठी राहिला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो, या संस्थेला शुभेच्छा देतो. आणि आज माझा हा सर्वोदय सत्कार या ठिकाणी संपन्न केला त्याबद्दल मी आदरणीय माई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.